गटारे आमुष आहे ना म्हणजे अपघात होणार. चेअरमन आपल्याला आहे ना आखाड पार्टी करायची. आपल्याला हा आपल्याला नाही, तुम्ही तुमची करायची. आमचा जरा वेगळा विषय. आपल्याला नाही मग और सुजाताबाई आणि आम्ही वेगळी आखाड पार्टी करणार आहे. अहो तुम्ही करा, तुम्हाला कोण नाही म्हणतंय. आपण केली असते ना सोबत मिळून एक नंबर खाणं पिणं एकदम जबरदस्त हा? मजा येईल. अरे तुमच्या पोराटवरात आमचं काय काम आहे? आमची जरा अशी रोमॅन्टिक भारी आखाड पार्टी. चेअरमन तुम्ही पण काहीतरी पोरं होते ना, मग भावना समजून घ्या ना माणसाचे. आमच्या पार्टीत व्यत्यय आणायचा नाही. तुम्ही तुमची करायची. पुढीत तुम्हाला कळत नसलं तर आम्ही कुठं तुमच्या कामात व्यक्त आणतो किंवा तुमच्या कोणत्या ए, गोष्टीत? प्रेम आहे जाऊन दे. बट तुम्हाला नाही करायचे आमच्या सोबत, आम्ही आमची करतो. हा. आम्हाला वर्गणी द्या संपला विषय. काय संबंध वर्गणी द्यायचा? काय काय समज? संबंध म्हणजे आता तू चेअरमन येत राहा तुम्ही, मग? आम्हाला आकड पार्टी करायची, आम्हाला वर्गणी द्या संपला विषय. तुम्ही तुमचं कुठे करा ना करू नका. बरं बरं, लय वर्गणी पाहिजे असेल तर तुम्हाला थोड्या वेळाने घरी या आणि 11 रुपये घेऊन जा. 11 रुपये? हो हो. अहो 11 रुपयातून अंडे येत नाही, त्याला 14 रुपये लागत येत. हा. मग आपलं घरी कोबीची भाजी आणि ज्वारीची भाकरी खा. आखाड पार्टी करायची असेल तर स्वतःच्या खिशात पैसे लागतात. अशी वर्गणीवर होत नसती. तुम्ही निघा, करा गोळा अख्ख्या गावात हिंडा. थोडं दिल्याने बारीक नाही व्हायचं राव चेअरमन तुम्ही. 11 रुपये फायनल का? हा फायनल. आणि आम्ही आता आमच्या पार्टीच्या नियोजनाला जातो. तुम्ही तुमच्या पार्टीचं नियोजन करा. प्रेम आहे काय रे हे? आता 11 रुपयात काय नियोजन करायचं आकडे पार्टीचं? काहीच होत नाही. 11 रुपयामध्ये बघ आताशी आलंय, बघितलं का? अरे ती गाय आजारी आहे, तिला खुरकूत झालाय. तिथं सगळं आवरून ते डॉक्टरने दिलेलं हे करून मग आलो. अरे इथं आपल्याला आखाड पार्टी करायची गंठ्या. करू ना. नुसतं करू ना करायची कशी? आहे का जवळ आहे काही? मी माझ्या घरून ताट आणि तांबे घेऊन येईन. अरे पण नुसतं ताट तांबे आहे, रिकामा ताट तांबे चाटायचं का? वाजीत बसायचंय तिथं. नेमकं म्हणणं काय तुमचं? अरे दादा आपल्याला वरंगणी गोळा करावं लागेल त्यासाठी. काय वरंगणी नसतं रे वर्गणी अरे होत असतं इकडे तिकडे. ते चेअरमन आधी डोकं खाल्लं तर मारणं मातीचं. हा वर्गणी. म्हणजे हा बोल. वर्गणी गोळा करावं लागेल आपल्याला. कमीत कमी मटन बिटन असं एकदम भरपूर आलं पाहिजे. पीस खायला रस्सा बिस्सा करू मस्त. त्यासोबत आपल्याला काय काय खायला पाहिजे अजून आयटम लागतील ते मागू. भात बीत सगळं नियोजन करू आपण. डीजे बीजे लावायचं असेल तर डीजे बीजेचं नियोजन पण लावू आपण. आपल्या पुरतं एन्जॉय झालं पाहिजे. हा. हा? चालतंय ना. हा? चल, मग वर्गणीचं कसं करायचं मग? चेअरमन कडून घेऊ 5,000, सरपंच कडून घेऊ 5,000. अरे दादा चेअरमन आता आपल्या फक्त 11 रुपयाचं बुत्सान लावून गेलाय. किती? 11 रुपये देतो म्हणले घेऊन जा. फक्त. ते बी दिले नाही ते म्हणतात घरून घेऊन घेऊन जा. आता त्यांचे 11 रुपये घ्यायला आपल्या घरी जायचं का त्यांच्या? 11 रुपयासाठी. अवघड आहे राव. मग चेअरमन नाही येणार का आखाड पार्टीला? अरे काय याचं काय ते म्हणतो वेगळं नियोजन आहे त्यांचं. तुमचं काही नियोजन आहे, आपण त्याच्यात घुसू ना. अरे पण त्यांचं वेगळं नियोजन आहे कारण हा. त्यांचं मला तुमच्यामध्ये इंटरेस्ट नाही. तुमच्या पार्टीमध्ये त्यांचं वेगळं रोमॅन्टिक म्हणले हा, का? romantic रोमॅन्टिक आखाड पार्टी असते होय कुठं? म्हणजे ते म्हणते सुजाताबाई सोबत चालले ते. आखाड पार्टी करायला हा रामनाथ आखाड करायचं माग दिसतो. हा. चला तुम्ही. कुठं? चला चल. आखाड पार्टी करायची. हा काय सुजाताबाई आज लय निवांत? काय हो गंठन भाऊजी, पाऊस येतोय ना. पाऊस लागता होय? हा. आधीच हाऊस त्यात पडलाय पाऊस. हा. काय म्हणता? तुमची रास मेष नाही ना? बरं आहे. का हो? हो, मेष राशीचं एकदम डेंजर भविष्य. आता फेसबुकला बघितलं मी ऑनलाईन. हा का? गटारे आमुष आहे ना म्हणजे अपघात होणार. आणि 99% ते ज्याचा अपघात होईल ना मेष राशीवाल्याचा ते कोमात जाण्याची शक्यता आहे. काय म्हणता गंठन भाऊजी? माझी मेसच आहे ना. मेष आहे? हा. अहो मग तुम्ही ना गटारे आमुष्याला अजिबात घराच बाहेर पडू नका. ऍक्सिडेंट होईल तुमचा. हा. हा नाही मी निघतच नाही घरातून. हा ना. तुम्ही कोमात गेल्यावर ते चेअरमन जातील इन्व्हर्टेड कोमात. चेअरमनचं जाऊ दे, माझा जीव जाईल ना. हा कुठं जाऊ नका. तुम्हाला काय करायचं घरी चिकन मटन अंडे बोंबील सुकट काय करायचं घरी करा. चालेल. बाहेर अजिबात जाऊ नका. हा हा. आणि मेष रास म्हणजे अवघडच बरं का. पण येऊ हा का? ना? बरं झालं बाई गंठन भाऊजी सांगितलं. मी आता कुठंच निघत नाही. घराच बाहेरच यायचं. उमराच ओलांडायचं नाही कधी. अजिबातच नाही. हा. आमुष्या काही दर महिन्याला असती एक. हा. त्याच्यामुळे काही एवढा विषय नाही. येऊ का मग? दर महिन्याला करावं लागेल का? नाही नाही एवढीच फक्त गटारे आमुष्या. बरं बरं चालतंय. येऊ का? हा हा. बाई सुजाताबाई, ओ सुजाताबाई. काय हो चेअरमन? अहो, किती वेळ कुठे गेले होते अशा? वरती होते. हा का? हा. ते आखाड पार्टीचं नियोजन केलंय म्हणलं चला जाऊ मस्त पैकी. मटन बिटन सगळं नियोजन केलं. मी येत नाही. का जा हो? तुम्ही. अहो काय झालंय काय पण एवढं म्हणजे आम्ही नियोजन करायचं आणि तुम्ही एका झटक्यात नाही म्हणायचं म्हणजे असं कसं? अहो ते तुम्हाला नाही सांगू शकत मी, पण मला नाही यायचं. सांगू शकत नाही? हा.
आणि यायचं पण नाही. नाही मग आम्ही कशाला ते आता एवढं नियोजन करून सगळं व्हायला गेलं सगळं. ते तुम्ही तुमचं बघायचं, माझं नाही जमणार. अरे बापरे, तुम्हाला एकदमच असं म्हणजे तुम्ही आम्हाला हे करून टाकलं. नाही जमणार म्हणले आमचं आम्हाला बघावं लागेल. मग आता त्या पोरात तर जावं लागतंय काय ना. आता ठीक आहे, मग आता नाहीच म्हणले काय आता काय जबरदस्ती आहे का काय? आणि तेच ना, जबरदस्ती काय? जा जा. तुम्हाला वाटतं का चेअरमन जबरदस्ती करीन? तुम्हाला वाटतं का मी होऊन देईन? निघा. चला मस्त पैकी आता आखाडा पार्टी करू. करू ना आता मस्त असं मस्त. लय भारी झालं पाहिजे नियोजन. हा अरे मी तर नुसती अशी उखरच खाणार. चला ना वर्गणी गोळा करू ना. करा ना गोळी गोळा. अहो, आधी आपल्यात करा ते कोणतं शंका काय म्हणते ती. आपल्या आधी करायची. मग कर गंठण गोळा. किती द्यायचे काय द्यायचे काय द्या. काढा. किती द्यायचे? 500 द्या ना. मटन बिटन आलेच म्हणलो. माझ्याकडे 200 आपले 500. किती आहे? 200. अरे तू एकच भाकर खायची? हा, 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 200 ते 200. एकच ना. आणि याला एकच पळी वाढायची. अरे हा, माझ्याकडे एकच पळी. 200 येतं. तुम्ही एक भाकर खायची. मला नाही सरास वाढ मग. माझ्याकडे 150 येतं. 150 येतं. याला 150 प्रमाणे द्यायचं बरं गेला. याला नुसती अरे हाडकं. याला नुसती हाडकं. आम्ही दोघं एका ताटात घेऊ, तुम्ही नका एका लोट घ्या. ताटात हा घ्या. आम्ही हा, 2 पळ्या आहेत आमच्या वाट्याला. चला. चला चला चला. गावात अजून वर्गणी अजून गोळा करू. चला, लवकर लवकर. ए, तू नॉनव्हेज खातोस का? हो मग मग दे 500. 500 कसले? आपलं आखाड पार्टी करायची. हा. अरे वा 500 नाही ना, आपण 10 रुपये. 10 रुपये मुस्कडा आणून तुझा हे काय रोटी इकडे बिटी हे बघा खायचा. इथं. हो, घेतले याला आहे ना पातीला घासायला द्या. नाही घेतले 500 घेतले. घेतले ना? ठीक आहे. ठीक आहे. चला कवा काय फोन करतो ना तुला. सांगून आज वर्गणी गोळा करतो आम्ही. आपल्या रिक्षात भाडं करतो. हा. चला आता. अजून एखादं कोणतरी बघा. आपलं सगळं कॉटॅक्ट कम्प्लीट होईल ना. चेअरमन मी काय म्हणतो माहितीये का, आपण आहे ना आपण स्वतःची तंदुरीची भट्टी लावू. हा, जमलं. मस्तपैकी अशी. गस बीज लावून असं. भट्टी लावायची. हा, कोंबड्या घंट्या. करायच्या मस्तपैकी एकदम तंदूर करू. ए, हा घंटा कुठे गेलाय? पैसे अरे, सगळे पैसे त्याच्याकडे येतं. पाहिला. अरे बघा मग चला कांठ्या पुढे. अरे गेला अरे, कुठं? सगळे पैसे घेऊन या गांठ्यानी थड दिला आपल्याला. मग पण आता याला शोधायचं कुठं? चेअरमन एक काम करा तुम्ही. तुम्ही ह्या देशाला जा. प्रेम्या कमल्या तुम्ही इकडे जा आणि मी ह्या आळील बघतो. चालन चालन. चला बरं. आणि सापडला का धरून आणायचा. होय, सापडला कर देऊ. नाही सापडला चेअरमन तुम्हाला. मला तर पुढेच दिसना तो गांठ्या. हायला चांगला चुना लावणार चुना आता ज्याला सापडन ना त्यांनी आणायचा. मला सापडला तर मी डायरेक्ट रस्सीला धरून आणतो बोकड्यासारखा धरून. आणि तुम्ही सापडला ना तर कोल दांडा घाला त्याला. आपण एक काम करू, सगळे सोबत सापडू त्याला. चला 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 बरं. त्याला सुट्टी नाही आता. आणि धरून बोकडावानीच बांधायचं त्यो. हा. सुट्टी नाही करायची त्याची. प्रेम आहे. नको तो कसं गोलो गोलो गप्पा मारत बसली. चला आपण जर सरळ गेलो ना ते पळून जाईल. आपण पाठी मागून जाऊ. आणि मग धरून त्याला. चला मग. इकडून चालायचं. इकडून. सरपंच गावात आहे ना खुरकुताची साथ आली. हा ना राव. लय जनावर दागावत. हा ना, मग प्रशासनाचे बी सगळे व्यवस्थित काम चाललीत बरं का. परंतु ती काय सात काय आटोक्यात आहे ना भाऊ. आता मला सांगा सरपंच, गोरगरीब शेतकऱ्यांनी कसं करायचं? हा ना. सरकार देत लस, पण जे काही काही जनावर आहे ना फार धायकुतीला आले. तो हा ना, आता ज्यांच्याकडे श्रीमंताकडे पैसे होते त्यांनी बाहेरचे डॉक्टर बोलव, इकडले बोलव, तिकडे बोलवून ते त्यांचे जनावर घेतले नीट करून. पण गोरगरिबाचा प्रश्न निर्माण झाला ना तरी आपले चाललेत प्रयत्न. जसं होईल तसं आपण करतोय मदत. पण काय शेवटी एकटा माणूस काय मदत करणार आहे ना. गरीब शेतकऱ्याला अडचण येते. सरपंच हे पैसे घ्या आणि जेवढे जनावर वाचवत येतील ना तेवढे वाचवा. आयला गंठ्या, तुझ्यासारखे माणसं असले ना मुख्या जनावर कायचे मरत येत राव. आयला किती मोठं ब्लेसिंग आहे राव. एवढे पैसे गोळा करून आणून दिले राव तुम्हाला. कुठून आणले एवढे पैसे? केले गावातून वर्गणी गोळा केली. अरे वा 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 वा. घंट्या तुला एक सांगू का, गोर गरीब आणि मुख्य जनावर तुला विसरणार नाही राव. चल. बाळू आपण पैसे गोळा करून आखाड पार्टी करायचं म्हणतो. आणि गांठ्यानी तीच वर्गणी पशुधन वाचवण्यासाठी त्याचा उपयोग करतो. किती चांगलं काम करतोय राव तो. बघा ना राव. चेअरमन आपण त्याला द्वारे आणि काठ्या आणल्या होत्या धरायला. हा ना.
बघा ना काय म्हणा आपण आपण एक काम केलं ना अजून जास्त वर्गणी गोळा करू आणि आपण सरपंचांकडे नेऊन देऊ. एकदम बरोबर. आता एक काम करा, मी 2,000 रुपये देतो. हा जमन ना. हा. काय चला अडचण मग. नाही. हा. हे माझ्याकडचे जेवढे आहेत तेवढे हा, द्या सगळे. मी माझे 2,000 रुपये सगळ्यांचे आले. आता हे आपण सरपंचाकडे घेऊन देऊ. चांगलं काम चला, करू आकार पार्टी cancel. कॅन्सल.